चला आता स्वयंपाक बनवून रेडी आहे मस्तपैकी. गरम गरम बाजरीच्या भाकरी, कांदा पातची भाजी आणि इकडे चालले टमाटा सूप. थंडीच्या दिवसात कसं सूप प्यायला छान वाटतं ना. छान वाटतं. जेवढं तुम्ही थंडीच्या दिवसात गरम गरम सूप प्याल तेवढंच छान चांगलं असतं. मग म्हटलं चला आपल्या घरचेच टमाटे होते, म्हटलं चला टमाट्याचं सूप करू. घेतले सरिता किचनची रेसिपी पाहून आमच्या घरात पण रेसिपी बनवायची सुरुवात झाली. तसंही थंडीच्या दिवसात चांगलंच राहतो. टमाटे पण त्यांच्या सरितास किचनच्या रेसिपी खूप छान असतात. म्हणजे ते ना मेजरमेंट खूप छान सांगतात. म्हणजे 10 व्यक्तींचा स्वयंपाक करायचा असं, भाजी करायची असेल ना तरी ते मेजरमेंट इतकं खूप छान सांगतात. थँक्स फॉर सरितास किचन. तर चाललंय आता बघू. टोमॅटो सूप आहे ना, टोमॅटोचं पूर्ण बनलं. ते सांगू टेस्ट कशी झाली ते पण. अरे माझी भाकरी लागून गेली ना. तर चला तुम्हाला टोमॅटोचं सूप बनल्यावर दाखवतो. तर चला अशा पद्धतीने आपलं टोमॅटो सूप एकदम छान कलर खूप छान आलेला आहे. सगळ्या मुलांना पण दिलेला आहे. सगळ्यांनी टोमॅटो सूप घेतला. नंतर आम्ही जेवण केलं आणि तो सगळ्यांचा रिव्ह्यूचा व्हिडिओ घ्यायचा मी नेमकी विसरूनच गेले, माझ्या लक्षात नाही आलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पौष्टिक गडबड राहते ना, तर दुसऱ्या दिवशी पण सकाळी व्हिडिओ घेतला गेला नाही चांगला. तर मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आमच्याकडे आमचे नंदे आले होते. तर ते मुक्कामी थांबले होते. तर मग त्यांच्यासाठी ना बोंबिलची वगैरे भाजी बनवत होता. मग म्हटलं चला आज तरी आपण तो व्हिडिओ घेऊन टाकू. तर मग हा त्याच्यानंतर आहे ना दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा व्हिडिओ ॲड केलेला आहे. तर तुम्ही नक्कीच बघा व्हिडिओ पूर्ण. हे बोंबील घेतलेले ते छान असे तव्यावर भाजून घेतले आणि गरम पाण्याने धुवून घेतले. हे पण आमच्या भाऊंनीच सांगितलं, आमच्या नंदायांनी, बरं का. हे असं कर आणि अशी भाजी कर. आम्ही काय आमच्या घरात आम्ही कोणी खातच नाही, फक्त माझे मिस्टर आणि पोरांना काय हे प्रकार आवडत नाही. ते फक्त फिश आणि नॉनव्हेज प्रकार हेच खातात. आणि आता हिचं चाललेलं आहे पोळ्या बनवायचं काम. आणि इकडे आता आमच्यासाठी टमाट्याची चटणी, अजून एकीकडे बोंबीलची भाजी शिजायला टाकलेली आहे. भाऊ आहे ना खाण्याच्या बाबतीतले खवय्ये आहे. त्याच्यामुळे त्यांना आता आपण चालू केलं ना. भाऊ कसे खाण्याच्या बाबतीत खूप खवय्ये. त्यांना बापरे, ते आता म्हणत होते प्रॉन्स आणून, पण म्हटलं प्रॉन्स फक्त तुम्ही दोघंच खाणार आहे, बाकी पोरांना तर बिलकुल आवडत नाही. म्हणजे त्यांना असं आहे ना फक्त तळलेलं असतं ना ते, पण ते आपल्याला तर काय आम्हाला काही ते येतच नाही. कसं बनवायचं हे सगळी आयडिया आहे. सगळं माहिती सगळं माहिती पाहिजे, काय केलं पाहिजे असं. ते ऑलरेडी म्हणजे मुंबईलाच राहिलेले आहे. त्याच्यामुळे मुंबईचे लोक तर अशा बाबतीत फार खवय्ये आहे, नॉनव्हेजच्या बाबतीत. त्याच्यामुळे त्यांच्याच पद्धतीने चालली. आता भाजी कशी झाली ते पण तुम्हाला आता दाखवते मी. सांगितलं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनेच आम्ही केलेली आहे. थोडीशी जत आली का म्हणून तुम्हाला दाखवते कशी. तर आता हे बघा अशी मस्तपैकी बोंबीलची भाजी नाही का मस्तपैकी बनते बघा छान. आता शिजते थोडी बाकी अजून, तरी आली की एकदम मस्त. आता साईडने तरी छान पैकी. तर चांगलं असं ते त्याच्याबरोबर त्यांना भाजीच्या भाकरी पण बनवायची आहे. त्यांना म्हणजे आवडते भाजीची भाकर म्हणून. तर चला कसे वाटते तुम्हाला आमची रेसिपी जेवणाचा आजचं बेत सांगा कमेंट करून तुमच्या घरी काय बनले. मस्तपैकी बोंबीलची भाजी बनवून तयार आहे छान अशी. आणि इकडे आपले टमाट्याची चटणी पण रेडी. व्हेजवाल्यांसाठी टमाटा चटणी, नॉनव्हेजसाठी बोंबीलची भाजी. हिरवी मिरची, लसूण याच्यावर परतून घ्यायची. मग तांदळाच्या भाकरी बरोबर खायला. तांदळाच्या भाकरीबरोबर छान लागते. तांदळाची भाकरच खायला भारी लागते. तांदळाची भाकर पण ही कोकणातल्या लोकांच्या हातची खावी. काय भारी पातळ भाकर बनवतात ते, असं उकडी करून बनवतात. त्यांची उकडीची राहते लाटून करतात माहिती का. करतात. हो
मी तर आता एवढं पाहिलं ना ते असे लाटून इतकी पातळ करता, खूप छान करतात. कधी शिवायची नसेल होती. हो का, वर्षताईंनी केली. पण ते उकडीची आणि पोळी सारखे लाटून करतात ते एकदम पातळ बनते. हा भारी बनते भाकर. उकडीचीच भाकरी बनवलं त्या दिवशी ना. हा ना, भारी लागते एकदम मस्त राहते. ते उलटा उलटा प्रत्येक शब्द होती. प्रत्येक शब्दात उलटा टीवर आहे ना, उलटा टीवर आहे ना, असं लावलं ना तू भारी दिसतो. अरे उलटा का म्हणतात? सरळ नाही ना. नाही रे, बरोबर ना. तुला पाहिजे का ग भाजी? तिला देऊ. हे देऊ का तुला? दे घे भाजी घे. दे इकडे, दे. घे ग तुझ्या हाताने. तुला जसं लागलं तसं दे. काय संपवायची आपल्याला. खाऊ रस्सा काढून देतो का? मग